Is it started? Yes. Okay. So hello everyone. मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. MBA CET ची एक्झाम आता जोराजोराने चालू आहे. आजचा दिवस होता पहिला आणि दोन शिफ्ट झालेल्या आहेत. सगळ्यांच्या मनामध्ये वेगवेगळे विचार आहेत, वेगवेगळे थॉट्स आहेत. कारण जो एक्झामचा पॅटर्न आहे MBA CET नेहमी शॉक देत असतं आणि यावेळी सुद्धा त्यांनी शॉक्सच दिलेले आहेत. जे दोन स्लॉट झाले, दोन शिफ्ट झाल्या. आज तर आपल्याला सेक्शन वाईज सुद्धा पाहायला मिळालं, जे प्रिव्हियस इयर्स मध्ये आपल्याला सेक्शन नव्हते पाहायला मिळाले. आणि एक्झामचे सगळे क्वेश्चन्स, मग तो इंग्लिश म्हणजे वर्बलचा पार्ट असो, ऍबस्ट्रॅक्ट असो, लॉजिकल असो किंवा आपलं अरिथमॅटिक असो, हे सगळे जे पार्ट्स आहे हे एकदम मिक्स असायचे. कुठला क्वेश्चन कुठे यायचा हे आपल्याला कळायचं नाही. यावेळीचे आजचे जे दोन स्लॉट झाले त्याच्यामध्ये एक सेक्शनल पार्ट होता. सेक्शन वाईज त्याला सेग्रिगेट केलेले होते क्वेश्चन्सला. परंतु आणखी पण काही क्लॅरिटी नाही सांगता येत की जो थर्ड स्लॉट आहे किंवा फोर्थ स्लॉट आहे, पुढचे जे स्लॉट्स आहे 6 स्लॉट पर्यंत, याच्यामध्ये तुम्हाला सेक्शनच मिळेल की बाकी मिळेल हे काही सांगता येत नाही. म्हणून मी असंही नाही म्हणू शकत तुम्हाला की पहिला आणि दुसरा स्लॉट मध्ये जे विद्यार्थ्यांनी जशी एक्झाम दिली त्याच एक्झाम नुसारच तुम्हाला फॉलो करायचं आहे तर नाही. परंतु काही गाईडलाईन्स आहे, काही एक्सपिरियन्सेस आहे जे तुम्हाला शेअर करायचे आहे, आम्हाला तुमच्यासोबत शेअर करायचे आहे. तर त्याच्यासाठीच तुम्हाला एक ब्रीफ आयडिया देतो. आजचा जो डे 1चा स्लॉट 2 होता, याच्या स्लॉट 2 मध्ये कसा स्लॉट होता, तो कुठले क्वेश्चन्स विचारण्यात आले आणि जे आता पुढचा जो स्लॉट राहील तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, याच्यामध्ये तुम्हाला कशी स्ट्रॅटेजी अप्लाय करायची आहे या सगळ्याबद्दलची एक प्रॉपर इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी आणि सूरज सर तुम्हाला देणार आहे. तर सूरज सरांना पण मी इथे इन्व्हाइट करतो, स्क्रीन पुढे या सर तुम्ही. आणि जे क्वेश्चन्स आहे त्या क्वेश्चन्स बद्दल आपण डिस्कस करूया. तर येस, आवाज क्लिअर येतोय सर? हा. तर सर तुम्ही एकदा क्वेश्चन्सला सुरू करूया. तुम्ही करा आणि मग मी तुम्हाला कंटिन्यू करतो. ठीक. बघा, तर सर्वात प्रथम आपण बघूया क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये काय सेक्शन होते. तर मित्रांनो, खूप साऱ्या मुलांनी मी कॉल केले, काही लोकांचे मला स्वतःहून कॉल आलेत, मेसेज आलेत जे आमचे स्टुडंट्स आहेत त्यांनी. तर इथं असं बघायला मिळालं आहे की ऍज पर पहिल्या स्लॉटच्या कम्पॅरेटिव्ह मध्ये सेकंड स्लॉट हा क्वाईट डिफिकल्ट होता. पहिल्या स्लॉटमध्ये जे नंबर ऑफ क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळाले त्याच्या कम्पॅरिझन मध्ये सेकंड स्लॉटमध्ये जे नंबर ऑफ क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळाले हे थोडेफार डिफिकल्ट होते. आणि त्यामध्ये डिफिकल्ट पार्ट जो आला हा आला ऍप्टिट्यूडचा, म्हणजे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचा. याच्यामध्ये सर्वप्रथम तर आपण बघितलं, बघा, तर याच्यामध्ये DI तुम्हाला बघायला नाही मिळालं सेकंड स्लॉट मध्ये. त्याच्यानंतर अप्रॉक्सिमेशन आणि सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन इथे नव्हता. ज्याची मुलं जास्त प्रिपरेशन करतात अप्रॉक्सिमेशन आणि सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन्स इथे नाही मिळाले बघायला. नंबर सिरीजचे शॉकिंगली नंबर सिरीजचे सुद्धा क्वेश्चन नव्हते. आणि फर्स्ट जो स्लॉट होता त्याच्यामध्ये 7 ते 8 क्वेश्चन तुम्हाला रॉंग नंबर सिरीज होते. तर सेकंड क्वेश्चन हा मॅक्झिमम तुमचा थेरॉटिकल किंवा आपण त्याला वर्ड प्रॉब्लेम बेस म्हणूया, सर्व अरिथमॅटिकचे क्वेश्चन होते. ज्याच्यामध्ये DI जसं मी तुम्हाला आता सांगितलं, DI नव्हतं, अप्रॉक्सिमेशन सिम्प्लिफिकेशन नव्हतं, नंबर सिरीज सुद्धा नव्हती. तर जे सुद्धा प्रॉब्लेम तुझे होते हे होते वर्ड बेस्ड प्रॉब्लेम. वर्ड बेस्ड प्रॉब्लेम मध्ये इथे जास्त फोकस होता प्रोबॅबिलिटीवर. प्रोबॅबिलिटीचे जवळपास 4 ते 5 क्वेश्चन होते. बोट आणि ट्रेनचा एक क्वेश्चन आला, असे 2 क्वेश्चन आपल्याला बोट आणि ट्रेनचे मिळाले. एक क्वेश्चन होता ऍव्हरेजचा. पार्टनरशिपचे सुद्धा 2 ते 3 क्वेश्चन बघायला मिळाले होते. प्रॉफिट अँड लॉस 3 ते 4 क्वेश्चन. इथे मिक्सचर ॲलिगेशनचे क्वेश्चन्स होते, ऍव्हरेजचे काही क्वेश्चन्स होते, काही सिंपल क्वेश्चन होते रेशिओचे, ते सुद्धा आले. पण जर आपण बघितलं तर ओव्हरऑल बाकी सेक्शनच्या कम्पॅरेटिव्ह मध्ये ऍप्टिट्यूडचा कॉन्टचा सेक्शन हा थोडासा डिफिकल्ट होता. सर्व वर्ड ब्रेस प्रॉब्लेम आले. वर्ड ब्रेसमुळे तुमचं कॅल्क्युलेशन वाढतं. कॅल्क्युलेशन काही मुलांना असं होतं की वर्ड ब्रेस प्रॉब्लेम समजत नाही लवकर. जे नंबर सिरीज किंवा अप्रॉक्सिमेशन किंवा सिम्प्लिफिकेशन किंवा DI आपण लवकर सॉल्व्ह करू शकतो. वर्ड ब्रेस प्रॉब्लेमला कुठे ना कुठे आपल्याला थोडंसं, जर प्रिपरेशन व्यवस्थित नसेल, तुमचं फास्ट कॅल्क्युलेशन नसेल, तर हे इथं तुम्हाला टाइम लागतोच. आणि तेच झालंय, मुलांना वाटलं की कॅल्क्युलेटिव्ह पार्ट आहे, कॅल्क्युलेटिव्ह असणारच, कारण की सर्व तुमचे वर्ड ब्रेस प्रॉब्लेम आलाय. तर हा होता तुमचा कॉनचा सेक्शन. बघूया नेक्स्ट सेक्शन आपला कोणता आहे. तर इंग्लिशचा सेक्शन आहे. मी रिक्वेस्ट करतो मयूर सरांना की थोडंसं त्यांनी इंग्लिश बद्दल गाईड करावं. हा, तर विद्यार्थ्यांनो, इंग्लिशचा जो सेक्शन होता त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त जे पाहण्यात आलेलं आहे ते आहे आरसीचा पार्ट.
रीडिंग कम्प्रेन्शन जो पार्ट आहे हे साधारण प्रत्येकच स्लॉट 1 म्हणा किंवा स्लॉट 2 आणि स्पेशली स्लॉट 2 बद्दल आता बोलतोय तर 3 आरसी पाहण्यात आलेले आहे. 3 आरसी वरचे क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहे. एकदा आपण बघूया तर आरसीचे जे आहे ते तुम्हाला साधारण 3 पॅसेज पाहायला मिळालेले आहेत आणि त्याच्यावरचे व्हेरियस क्वेश्चन्स आलेले आहेत. मॅक्सिमम जे क्वेश्चन्स होते ते वोकॅब बेस होते. 6 to 7 क्वेश्चन्स विद्यार्थ्यांनी सांगितले की 6 to 7 क्वेश्चन जे आहे ते वोकॅब बेस आलेले आहेत आणि ही जी वोकॅब होती याची लेवल ऑफ डिफिकल्टी आपण एकदम हार्ड नाही म्हणू शकत. इझी टू मॉडरेट लेवलमध्ये हे वोकॅबचे सगळे जे क्वेश्चन्स होते ते आलेले होते. त्यानंतर एरर करेक्शन याच्यामध्ये 7 to 8 क्वेश्चन्स आलेले आहे. एरर डिटेक्शन आणि करेक्शन याचे 7 to 8 क्वेश्चन्स आलेले होते. त्यानंतर एक सिंगल फिलर्स याचे 10 क्वेश्चन्स आलेले आहेत. सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट याचे 5 क्वेश्चन्स आलेले आहेत. मग याला आपण एरर स्पॉटिंग म्हणूया. एरर स्पॉटिंगचे ते क्वेश्चन्स होते आणि वर्ड रिप्लेसमेंट जे आहे ते 10 क्वेश्चन्स आलेले होते. आता बघा हे जेवढे पण क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स इझिली सॉल्व्ह होऊ शकतात जर त्याच्यात कुठे ना कुठे आपल्याला रूल माहिती असेल किंवा कुठे एरर आहे किंवा वोकॅबचं काय मिनिंग आहे हे जर माहिती असेल तर हे क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होऊ शकतात. म्हणून मी हे एकदा आपलं अनालिसिस झाल्यानंतर लगेच तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगेल की तुमचा जो स्लॉट 3 to 6 आहे याच्यामध्ये कशी स्ट्रॅटेजी अप्लाय करावी लागेल. कारण काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आलेलं आहे की सर टाइम पुरला नाही, शेवटी माझे इंग्लिशचे क्वेश्चन सुटले, शेवटी माझे काही क्वेश्चन सुटले. तर हा जो पार्ट आहे हा मी तुम्हाला अनालिसिस झालं की तुम्हाला जो पुढची स्ट्रॅटेजी आहे स्लॉट 3 to 6 याच्यासाठी मी तुम्हाला गाईड करेल. सोबतच अँटोनिम, सिनोनिम्स, मिसस्पेल्ड वर्ड आणि पॅराजंबल याचे पण काही पार्ट्स बघायला मिळाले. काही जणांनी सांगितलं की सर 2 पॅराजंबल्स आम्हाला बघण्यात मिळाले स्लॉट 2 मध्ये. काही जणांनी म्हटलं 1 पाहायला मिळालेला आहे स्लॉट 2 मध्ये. तर जे जसं विद्यार्थ्यांना आठवलं तसं त्यांनी सांगितलं. परंतु हे जे आहेत 10 क्वेश्चन, सिंगल फिलर, सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट, सेंटेन्स करेक्शन म्हणजे एक जर तुम्ही बघितलं ओव्हरऑल तर 50 to 60 क्वेश्चनचं वेटेज हे जे आहे आपल्या वर्बलला आलेलं आहे. कारण याच्यात एमबीए सीईटी मध्ये क्लॅरिटी आपल्याला नसते की एक्झॅक्ट 50-50 मार्काचेच येईल म्हणून. पण आपल्याला एक ग्लान्स मिळालेला आहे की अराउंड 60 क्वेश्चन इंग्लिशचे हे बनलेले आहेत. म्हणजे वेटेज जो होता स्लॉट 2 मध्ये इंग्लिशचा बराच पैकी होता. आता पुढचा जो पार्ट आहे लॉजिकल रिझनिंगचा, परत एकदा सूरज सर तुम्हाला गाईड करेल लॉजिकल रिझनिंग बद्दल. ओके, लॉजिकल रिझनिंग बघूया की याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळाले. तर मित्रांनो, क्वांट आणि इंग्लिशच्या कंपॅरिझन मध्ये लॉजिकल रिझनिंग मुलांनी चांगलं व्यवस्थित सॉल्व्ह केलेलं आहे. क्वेश्चन थोडेसे सिंपल होते. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघूया कोडिंग डिकोडिंगचे 5 क्वेश्चन होते. त्यानंतर 2 सिटिंग अरेंजमेंट आणि पझलचे असे 2 आपल्याकडे क्वेश्चन आले होते. 2 सेट होते पझल आणि सिटिंग अरेंजमेंटचे, ज्याचे 10 क्वेश्चन्स. कोडिंग डिकोडिंगचे 5 क्वेश्चन. कोडिंग डिकोडिंग पण एकदम सिंपल लेवलचं कोडिंग डिकोडिंग येत आहे. फॉर एक्झाम्पल जसं रेड इज कॉल्ड ब्ल्यू, ब्ल्यू इज कॉल्ड ग्रीन. असंच फिश हा पाण्यामध्ये राहतो, कासव हा पाण्यामध्ये राहतो. अशाच प्रकारचं काहीतरी अनॉलॉजीज मुलांनी आम्हाला सांगितलीच. ठीक आहे, त्याच्यानंतर ब्लड रिलेशनची पझल आली असं ऐकण्यात आलेलं आहे. त्याच्या मागे जवळपास 7-8 क्वेश्चन आले होते एका पझल मागे. त्यानंतर डीएसचा क्वेश्चन आला होता, डायरेक्शन सेन्सचा. त्याच्यामध्ये जे फोटोग्राफची कॉन्सेप्ट असतं, फोटोग्राफ किंवा आपण रिलेशन बेस पॉइंटिंग कॉन्सेप्ट, तर त्याच्या बेसवर हा क्वेश्चन आला होता. असं ब्लड रिलेशनमध्ये पॉइंटिंग बेसचा क्वेश्चन होता असं सांगितण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर डायरेक्शनचे सुद्धा क्वेश्चन आले होते. ऑड मॅन आउटची सिरीज आली होती. याची जवळपास 2 ते 3 क्वेश्चन ऑड मॅन आउट अल्फाबेटची सिरीज होती आणि ते आलं होतं. नंतर कॅलेंडरचा क्वेश्चन आला होता. एक कॅलेंडरचा क्वेश्चन फर्स्ट स्लॉट मध्ये सुद्धा एक क्वेश्चन आला होता. सेकंड स्लॉट मध्ये सुद्धा एक क्वेश्चन आलेला आहे. त्यानंतर सिलॉलिझम फर्स्ट स्लॉट मध्ये सुद्धा 5 क्वेश्चन आले होते आणि सेकंड स्लॉट मध्ये सुद्धा सिलॉलिझमचे 5 क्वेश्चन आलेले आहेत. अल्फाबेट मिसिंग सिरीज आली होती, थोडीशी काइंड ऑफ सिंपल होती. फॉर एक्झाम्पल जसं ACE लिहिलं आहे, त्यानंतर F, H आणि J लिहिलं आहे. या प्रकारची सिरीज कंटिन्यू करून तुम्हाला विचारलं आहे की नेक्स्ट काय होणार. तर ही पण एक काइंड ऑफ सिंपल सिरीज असतं. याच प्रकारे एक नंबरची सुद्धा सिरीज आली आहे रिझनिंग मध्ये असं सांगण्यात आलेलं होतं. ठीक आहे, तर तीच नंबरची सिरीज हे आली होती याच्यामध्ये रिझनिंग मध्ये. तर हा काइंड ऑफ सिंपल होता कम्पॅरेटिव्हली क्वांटच्या. ठीक आहे, देन जर आपण बघितलं की ओव्हरऑल मध्ये तुमचं ओके, त्यानंतर आहे तुमचं ऍबस्ट्रॅक्ट रिझनिंग. ऍबस्ट्रॅक्ट रिझनिंग मध्ये डायसचा क्वेश्चन आला होता.
ऑड इमेजेसचं आपण तर बघितलंच. स्टेटमेंट आणि अझम्पशनचे क्वेश्चन आले होते. डेटा सफिशियन्सी हा दोन्ही पण स्लॉटमध्ये आपण एक्सपेक्ट केलं होतं की डीएस येणार म्हणून, बट नाही आलं. कारण की लास्ट इयर पर्यंत डीएस यायचं, यावेळेस डीएसच्या क्वेश्चन पहिल्या स्लॉटमध्ये पण आपल्याला नाही मिळाले बघायला, सेकंड स्लॉटमध्ये सुद्धा नव्हते. ठीक आहे. मिरर आणि वॉटर इमेज पहिल्या स्लॉटला सुद्धा होतं आणि इथे पण होतं. स्टेटमेंट अझम्पशन पहिल्या स्लॉटला नव्हतं, सेकंड स्लॉटला तुम्हाला आलं. डायचा एक क्वेश्चन पहिल्या स्लॉटला सुद्धा होता, या स्लॉटला सुद्धा आला. ऑर इमेजेस हे तर नेहमी राहतच. त्याच्यानंतर आता एक आपण जर ऑब्झर्व केलं तर आजच्या स्लॉटमध्ये क्वांटमध्ये डीएस मिसिंग होतं. त्याच्या क्वांटमध्ये ना, ओके, डीएस मिसिंग होतं. त्याच्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन दोन्ही स्लॉटला आपल्याला बघायला नाही मिळालं. रिझनिंगमध्ये जर आपण म्हटलं तर इंग्लिश रिझनिंगमध्ये जर आपण म्हटलं तर आज दोन्ही पण स्लॉटमध्ये इनइक्वलिटी नव्हतं. मी असं ऐकलं की सेकंड स्लॉटला कोडेड इनइक्वलिटी आलं होतं म्हणून, कारण की मला त्याचं कन्फर्मेशन आणखी मिळालं नाही, त्यामुळे मी लिहिलं नाही. काही विद्यार्थ्यांनी मला म्हटलं की इनइक्वलिटी आलं आहे, काही विद्यार्थ्यांनी मला म्हटलं की नव्हतं आलं. तर ती लक्षात नसेल असं त्यांचं. ठीक आहे. ओके. ओव्हरऑल जर आपण म्हटलं क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये तुमचा एवढा सेक्शन व्हायला हवा होता, एलआर मध्ये एवढा, ऍबस्ट्रॅक्ट आणि एवढा, तर 140 to 160 हा एक चांगला अटेम्प्ट तुमचा राहू शकतो. वेल सर, ओके. समोरचं सेक्शन मयूर सर सुरू करतील परत. तर मला वाटते हा स्लॉट 2 चा जो व्हिडिओ होता आपण याला इथेच एंड करूया. आपण इथे आणि स्लॉट 3 to स्लॉट 6 याच्या स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ हा नेक्स्ट व्हिडिओ आहे, तो सुद्धा तुम्ही सगळेजण बघा. त्याच्यामध्ये कशा प्रकारची तुमची स्ट्रॅटेजी असायला पाहिजे एकदा त्याची व्हिडिओ पण तुम्ही बघा, ज्याच्यातून तुम्हाला मदत होईल आणि त्या हिशोबाने तुम्हाला पेपर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुढची व्हिडिओ पण लगेच अपलोड करतोय, तर ती पण एकदा बघून घ्या. एक जाता जाता तुम्हाला फक्त एक सांगायचं आहे, ज्यांचा स्लॉट 3 किंवा स्लॉट 4 आहे त्यांना हे डॉक्युमेंट कॅरी आउट करायचे आहेत. जसं तुमचं ऍडमिट कार्डचं हॉल तिकीट, पासपोर्ट फोटो तुम्हाला घेऊन जायचा आहे जो तुम्ही अपलोड केला असेल, आणि जे पण तुमचे एक आयडी कार्ड असेल ते आयडी कार्डचे तुम्हाला झेरॉक्स घेऊन जायचे. बाकी जे पण आहेत ते मयूर सर तुम्हाला कन्वे करतीलच नेक्स्ट स्लॉटसाठी, किंवा जे तुमची नेक्स्ट स्ट्रॅटेजी आहे 10 मार्च आणि 11 मार्चसाठी. तर हा व्हिडिओ आपण इथेच कन्क्लूड करूया. सर भेटूया आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. ठीक आहे. थँक्यू सो मच गाईज.